राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षावर दावा सुद्धा केला। काहीशा याच घडामोडी आपण गेल्या वर्षी शिवसेनेसंदर्भात सुद्धा पाहिल्या होत्या। आता ही जी बंड होत आहेत, फोडाफोडीची राजकारण होत आहेत किंवा सत्तांतर होत आहेत किंवा ज्यांनी पक्ष स्थापन केला त्याच पक्षावर दावा केला जातोय, या सगळ्या गोष्टींबद्दल लोकांना नेमकं काय वाटतं, सामान्य जनता याच्या संदर्भात काय विचार करते, हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी निवडणुका हे एकच त्याच्यासाठी उत्तर आहे। आता सध्या तरी कुठली निवडणूक लागलेली सुद्धा नाहीये किंवा कुठली निवडणूक दृष्टिक्षेपात सुद्धा नाहीये। मग अशा परिस्थितीत लोकांना नेमकं काय वाटतं हे कुठून समजणार? तर त्याचं एक उत्तर आहे ते म्हणजे सर्वे। गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलेले होते सर्वे काही समोर आलेले होते। मग त्याच्यामध्ये इंडिया टुडेचा मूड ऑफ द नेशन असू दे किंवा सकाळचा सर्वे असू दे या किंवा एनडीटीव्हीचा सुद्धा काही प्रमाणात सर्वे असू दे, या सगळ्या सर्वेमधनं कुठेतरी विरोधकांच्या बाजूने सुद्धा जनमत जात चाललेलं आहे दिसत होतं। त्याच्यामध्ये मूड ऑफ द नेशन असू दे सर्वे किंवा सकाळचा सर्वे असू दे, याच्यामध्ये तर असंही दिसत होतं की एकनाथ शिंदे यांना भाजपने सोबत घेऊन सुद्धा किंवा शिवसेना ही शिंदेंना मिळून सुद्धा सहानुभूती जी आहे ती ठाकरेंसोबत आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो इकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला होताना आपल्याला पाहायला मिळत होता। त्यामुळे शिंदे आणि शिवसेना हे मिळून सुद्धा भाजपला मात्र त्याचा फारसा फायदा होताना दिसत नव्हता। काही सर्वे त्यांच्या बाजूने सुद्धा येताना पाहायला मिळालेले होते। पण आता सुद्धा अजित पवार यांच्या बंडानंतर आणखीन एक सर्वे समोर आलेला आहे। आता शिंदेंच्या शिवसेनेला वर्ष उलटलेला आहे ज्या सगळ्या गोष्टी घडल्या त्याच्या संदर्भात, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा ज्या घडामोडी घडत आहेत, ज्या पद्धतीने अजित पवारांनी बंड केलेला आहे, भाजपसोबत ते गेलेले आहेत, त्याचा भाजपला फायदा होणार आहे का? अजित पवार ज्यांच्यावर आधी आरोप केले त्याच अजित पवारांना आता सोबत घेणं हे भाजपचं पाऊल लोकांच्या मते चूक आहे की बरोबर आहे? याचा भाजपला फायदा होईल की तोटा होईल? 83व्या वर्षात शरद पवार यांना महाराष्ट्राचे दौरे करणं हे झेपणार आहे का? त्यांचं वय आणि त्यांची प्रकृती पाहता पक्षाला नवीन उभारी देणं, महाराष्ट्र पिंजून काढणं, या सगळ्या गोष्टी त्यांना जमू शकणार आहेत का? राष्ट्रवादीचा मतदार आणि इतर पक्षांचे सुद्धा जे मतदार आहेत त्या मतदारांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा नेता कोण, शरद पवार की अजित पवार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा सी वोटरचा सर्वे जो आहे तो समोर आलेला आहे। हा सर्वे नेमका काय सांगतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। आता अजित पवार हे जेव्हा भाजपसोबत गेले 2 जुलैला या सगळ्या गोष्टी समोर आल्या, अजित पवारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्याच्यानंतर वारंवार ही सगळी चर्चा सुरू होती की या सगळ्या मागे शरद पवार तर नाही आहेत ना, शरद पवारांनीच अजित पवारांना तिथे पाठवलेलं आहे का, या सगळ्या घडामोडींमागे शरद पवार आहेत का, अशा सुद्धा शंका अनेकांना येत होत्या। याबद्दल जनतेला काय वाटतंय ते पाहूयात। भाजपच्या मतदारांना वाटतंय की हो, याच्या मागे शरद पवार असू शकतात। काँग्रेसच्या 23% लोकांचं उत्तर आहे हो, राष्ट्रवादीचे 20%, शिवसेनेचे 38%, इतर 38% लोकांचं मत आहे हो, यामागे शरद पवार असू शकतात। नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण जर पाहिलं तर भाजपच्या 32% मतदारांचं म्हणणं आहे की नाही, याच्या मागे शरद पवार नाहीत। काँग्रेसचे 66%, राष्ट्रवादी काँग्रेसचे 63%, शिवसेनेचे 46%, इतर लोकांचं 46%च मत आहे। तर एकूण हा आकडा जर आपण पाहिला तर या सगळ्या खेळीमागे शरद पवार असतील असं 36% लोकांचं मत आहे, पण 49% लोकांना असं वाटत नाहीये की यामागे शरद पवार असतील। आता खरं तर या सगळ्या गोष्टींमागे शरद पवार आहेत की नाही या गोष्टीचं खरं उत्तर हे एमईटी मध्ये ज्यावेळेला अजित पवारांनी भाषण दिलेलं होतं तिथेच स्पष्ट झालेलं होतं। कारण जर या सगळ्या गोष्टींमागे शरद पवार असतील तर अजित पवारांनी शरद पवारांचं वय काढलं नसतं। तुमचं वय 82-83 झालंय, कुठेतरी तुम्ही थांबणार का, हे प्रश्न त्यांनी विचारले नसते, किंवा मी एखाद्याच्या पोटी जन्माला आलो नाही यात माझी चूक आहे का, हे सुद्धा प्रश्न जे इनडायरेक्टली त्यांच्या संदर्भातच टार्गेटेड होते। सुप्रिया सुळे शरद पवार यांच्या संदर्भातच ते बोलत होते नाव न घेता। या गोष्टी ज्या आहेत या अजित पवारांनी बोलून दाखवल्या नसत्या जर या सगळ्या गोष्टी मागे शरद पवारच असते तर। त्यामुळे ही गोष्ट लोकांना काय वाटते ही सुद्धा मी तुमच्या समोर ठेवलेली आहे या सगळ्या गोष्टींसंदर्भात किंवा या दाव्यांसंदर्भात। दुसरा जो प्रश्न आहे तोही महत्त्वाचा आहे, कारण की हे बंड होतात शरद पवारांनी तात्काळ कुठली प्रतिक्रिया किंवा कुठलं पाऊल कुठला निर्णय घेतला असेल तर तो म्हणजे महाराष्ट्र पुन्हा एकदा पिंजून काढणं। त्यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केलेली आहे, पण त्यांचं वय सुद्धा 83 आहे। आता त्यांचं तर म्हणणं आहे की मी टायर्ड पण नाहीये आणि रिटायर्ड पण नाहीये, पण या 83व्या वयामध्ये त्यांना अख्खा महाराष्ट्राचे दौरे करणं किंवा आपल्या पक्षाला पुन्हा एकदा नवसंजीवनी देणं हे सगळं शक्य आहे का, याबद्दल लोकांना काय वाटतंय ते सुद्धा पहा। भाजपचे 35% लोकांचं मत आहे हो, पवार पक्षाला नव्याने उभारी देऊ शकतात। काँग्रेसचे 66% लोकांचं म्हणणं आहे हो, पवार पक्षाला उभारी देऊ शकतात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 76% लोकांचं मत आहे, शिवसेनेच्या 60% लोकांचं मत हो आहे आणि इतर मध्ये सुद्धा 56% लोक आपल्याला पवारांच्या बाजूने मत देताना पाहायला मिळतात।
नाही म्हणणाऱ्यांमध्ये भाजपचे 58%, काँग्रेसचे 27%, राष्ट्रवादीचे 17%, शिवसेनेचे 34%, इतरांमध्ये 37% आणि एकूण जर आपण आकडा पाहिला तर 56% लोकांना असं वाटतं की वय जरी 83 असलं तरीही पवारांना पक्षाला नव्यानं उभारी देणं शक्य होणार आहे, तर 37% लोकांचं मत आहे की त्यांना पक्षाला उभारी देणं या वयात शक्य होणार नाही. तिसरा प्रश्न जर पाहिला तर तो सगळ्यात महत्त्वाचा की राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा नेता कोण. याच्यामध्ये सुरुवातीला आपण राष्ट्रवादी काँग्रेस वगळून इतरांचं मत पाहिलं तर भाजपच्या 46% लोकांचं मत आहे की शरद पवार, काँग्रेसच्या 77% लोकांचं मत आहे शरद पवार, शिवसेनेच्या सुद्धा 69% लोकांचं मत आहे शरद पवार. अजित पवार म्हणणाऱ्यांमध्ये भाजपच्या मतदारांपैकी 39% लोकांचं मत आहे अजित पवार राष्ट्रवादीचा चेहरा आहेत, 12% काँग्रेसचे मतदार, 20% शिवसेनेचे मतदार, 27% इतर मतदार आणि ओव्हरऑल चित्र पाहिलं तर 65% लोकांचं मत आहे शरद पवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा, तर 25% लोकांचं म्हणणं आहे अजित पवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा. आता राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षावरच अजित पवार यांनी दावा केल्यामुळे हा सगळा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय, कारण की शिवसेनेमधली परिस्थिती वेगळी होती. बाळासाहेब ठाकरे हे हयात नाहीयेत, त्यामुळे त्या ठिकाणी पक्षावर दावा करणं, पक्षाध्यक्ष होणं या गोष्टी वेगळ्या पडतात. पण इथे तर तुमचा पक्षाध्यक्ष असताना सुद्धा शरद पवार यांचं महाराष्ट्रभर एक वलय असताना सुद्धा त्याच शरद पवार यांच्या पक्षावर, त्या पक्षाध्यक्ष पदावर अजित पवार यांनी दावा केलेला आहे, त्यामुळे इथे वेगळ्या अर्थाने सुद्धा पाहिलं जाऊ शकतं. तर इथे स्पेसिफिकली आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांचा कौल पाहिला तर त्यांना काय वाटतं हे पाहूयात. 79% राष्ट्रवादीच्या मतदारांचं म्हणणं आहे की शरद पवार हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा, तर केवळ 16% राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांचं म्हणणं आहे की अजित पवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा. शिवसेनेमधली परिस्थिती वेगळी आहे. शिवसेना आणि ठाकरे हे एक समीकरण आहे, त्यामुळे तिथे ठाकरेंच्या बाबत सहानुभूती असणं, तिकडे ठाकरेंच्या बाजूने कल असणं या गोष्टी वेगळ्या पडतात, कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे ते ठाकरे आडनाव नाहीये, त्यांच्याकडे ते ठाकरेंचं वलय नाहीये, त्यामुळे तिथल्या गोष्टी वेगळ्या. पण तिथे सुद्धा आपण पाहिलेलं होतं की सहानुभूती जी आहे ही ठाकरेंच्या बाजूने आहे. पवारांच्या बाबतीत मात्र इथे दोघेही जण पवार आहेत, दोघेही एकाच घराण्यातनं येतात, पण इथे तरी सुद्धा आपण पाहतोय की जो राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार जो आहे तो शरद पवार यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा मानतोय. त्यामुळे अजित पवार यांनी जरी दावे केले की आपल्यासोबत जास्त आमदार आहेत, आपल्यासोबत पक्षाची संघटना सुद्धा आहे, तरी सुद्धा या गोष्टी इलेक्शन कमिशन समोर कामाला येऊ शकतात, तुम्हाला हे सिद्ध करायला की पक्ष तुमचा आहे. पण जेव्हा तुम्ही लोकांमध्ये जाल त्यावेळेला लोक पक्ष संघटना कोणाच्या बाजूने, कोण कोणाच्या बाजूने या सगळ्या गोष्टी बघत नाहीत, ते तो चेहरा पाहतात. त्याच्या दृष्टीने आता तरी सर्वेनुसार असं दिसतंय की राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मतदार आहे तो अजूनही शरद पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसला मानतोय, त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा नेता मानतोय. अर्थात सर्वेचे आकडे कदाचित वेगळे असू शकतात, निवडणुकांचे रिझल्ट्स कदाचित वेगळे असू शकतात, त्यामुळे आपल्याला निवडणुकांपर्यंत या प्रश्नाची खरं उत्तर येण्याची सुद्धा वाट पाहावी लागणार आहे. पण सर्वेमध्ये जे सॅम्पल साईज घेण्यात आलेला आहे त्याच्यानुसार तरी पाहायला मिळते की लोक किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार हा खास करून शरद पवार यांनाच राष्ट्रवादीचा नेता मानतोय. आता पुढचा प्रश्न आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की अजित पवारांनी बंड करणं, अजित पवारांना सोबत घेणं हे भाजपने केलेली चूक आहे की ते बरोबर आहे. हा प्रश्न यासाठी पडतो कारण शिवसेना आणि भाजप हा नॅचरल अलायन्स होता, त्यांनी एकत्र येणं ही गोष्ट वेगळी आहे. भले त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा हीच पावलं उचललेली आहेत, त्यामुळे त्यांच्या संदर्भात त्यांचा वोटर जो विचार करेल तो वेगळा प्रश्न पडतो, कारण ते नॅचरल अलायन्स होते, कित्येक वर्ष त्यांनी एकत्र निवडणुका लढवलेल्या आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल मात्र तसं समीकरण नाहीये, ते काही नॅचरल अलायन्स नव्हते. याच राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी असंख्य आरोप केलेले होते, त्यांनाच आता ते सोबत घेत आहेत. त्यामुळे हे लोकांना बरोबर वाटतंय की चूक वाटतंय, त्या प्रश्नाचं उत्तर पाहूयात. सी वोटरच्या सर्वेनुसार अजित पवारांना सोबत घेणं हे योग्य असल्याचं काँग्रेसचे 11% मतदार म्हणतात, राष्ट्रवादीचे 25% मतदार म्हणतात, शिवसेनेचे 26%, इतर 33%. अयोग्य हा निर्णय असल्याचं काँग्रेसचे 74% मतदार म्हणतात, राष्ट्रवादीचे 65%, शिवसेनेचे 63%, इतर 54%. ओव्हरऑल विचार करायचा झाला तर 30% लोकांना भाजपने हा घेतलेला निर्णय किंवा अजित पवारांना सोबत घेणं हे योग्य वाटतंय, पण 57% लोकांना अजित पवारांना भाजपने घेणं हे अयोग्य वाटतंय. आता याच्यामध्ये सुद्धा स्पेसिफिकली भाजपचा विचार करायचा झाला, भाजपच्या मतदारांचा विचार करायचा झाला तर अजित पवारांना सोबत घेणं हा निर्णय बरोबर असल्याचं 47% लोक जरी म्हणत असले तरी हाच निर्णय चूक असल्याचं सुद्धा 42% लोकांचं म्हणणं आहे.
त्यामुळे भाजपच्या मतदारांचं म्हणायचं झालं तर ते कुठेतरी अजूनही त्यांच्यातला तळ्यात मळ्यात आपल्याला पाहायला मिळतात, कारण 47% म्हणजे निम्म्यापर्यंत जरी बरोबर म्हणणारे असले तरी निम्म्याच्या जवळच 42% लोकांचं हा निर्णय चूक असल्याचं सुद्धा म्हणणं आहे. त्यामुळे भाजपच्या मतदारांमध्ये सुद्धा आपल्याला संभ्रमावस्था पाहायला मिळते, त्यांच्यामध्ये सुद्धा 50-50 ची सिच्युएशन पाहायला मिळते. तर त्याच्यामुळे याचा फायदा कितपत होणार हा प्रश्न आहे आणि तोच आपला पुढचा प्रश्न आहे की आत्ताची जी सगळी पॉलिटिकल सिच्युएशन महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे, ज्या सगळ्या खेळी खेळल्या जातात, या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या घडामोडींचा भाजपला फायदा होणार की तोटा. 52% भाजपच्या मतदारांचं म्हणणं आहे की फायदा होईल, काँग्रेसच्या 15%, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25%, शिवसेनेच्या 27%, इतर 41%, तर तोटा होईल असं म्हणणारे भाजपचे 42% मतदार आहेत, काँग्रेसचे 79%, राष्ट्रवादीचे 65%, शिवसेनेचे 69%, इतर 49%, आणि एकूण विचार करायचा झाला तर 35% लोकांचं म्हणणं आहे की याचा भाजपला फायदा होईल, पण 58% लोकांचं म्हणणं आहे की भाजपला याचा तोटा होईल. त्यामुळे नुकतंच एका भाजपच्या नेत्यांची जेव्हा बैठक झालेली होती, आमदारांची बैठक झालेली होती, त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं होतं की महाविकास आघाडी तुटणं आपल्यासाठी महत्त्वाचं होतं आणि या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच झालेल्या आहेत. पण असं जरी असलं तरी भाजपच्याच मतदारांमध्ये मात्र या संदर्भात संभ्रमावस्था पाहायला मिळते आणि उलट पक्षी या निर्णयाचं नुकसान होईल असं म्हणणारे सुद्धा पाहायला मिळतात. त्यामुळे मवियामध्ये जरी विभाजन करण्यात आता भाजपला यश आलेलं असलं किंवा ज्या घडामोडी घडतात त्याच्यामुळे मवियाला जरी नुकसान होणार असलं तरी ज्या घडामोडी घडतात त्याचा भाजपला फायदाच होईल का हे काही 100% सांगता येत नाहीये. अर्थात तुम्ही सुद्धा मतदार आहात, त्यामुळे या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. याच अशाच सर्वे जे आहेत हे आणखीन सुद्धा सर्वे आपल्याला पुढच्या काही काळात येताना पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा लोकांचे विचार बदलतात का की याच मतांवर लोक ठाम राहतात हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. कदाचित लोकसभा निवडणुका या मोदींचा चेहरा पाहून सुद्धा त्याच्यामध्ये वेगळे निकष लागले जाऊ शकतात, त्याच्यामध्ये वेगळे रिझल्ट्स पाहायला मिळू शकतात. पण सरते शेवटी विधानसभा निवडणुकांमध्ये काय चित्र असणार, या सगळ्या सर्व्हेचा परिणाम आपल्याला त्याच्यात पाहायला मिळणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण की गेल्या 6 महिन्यांमध्ये मूड ऑफ द नेशन असू दे, सकाळचे सर्वे असू देत, हे सगळे पाहताच कुठेतरी दिसत होतं की महाविकास आघाडी ही स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामध्ये जरी शिवसेनेत फूट पडलेली असली तरी मतदार हे काहीसे ठाकरेंच्या बाजूने जास्त झुकलेले पाहायला मिळतात. याच्यावरूनच महाविकास आघाडी ही अजूनही स्ट्रॉंग आहे असं भाजपचं मत झालेलं आहे, आपण पाहिलेलं आहे आणि त्याची पुढची परिणती काय झाली हे सुद्धा आपण आता पाहतोय. त्यामुळे येत्या काळात सुद्धा काय घडामोडी घडणार, विधानसभा निवडणुकांसाठी ही अलायन्स तशीच राहणार का, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागणार आहेत. या सर्वेवरचं मत तुमचं कमेंट बॉक्समधून येत राहू दे आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा. या सगळ्या सर्वे संदर्भातले राजकीय अर्थ काय निघतात याचं सविस्तर विश्लेषण जर तुम्हाला पाहायचं असेल तर तेही तुम्ही मुंबई तकच्या लाईव्ह सेक्शनमध्ये जाऊन पाहू शकता. बघत रहा मुंबई तक.